नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी लवेश सकाळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं समत ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आहे गावाला आणि गावाला कशासाठी आलोय तुम्हाला माहिती आहे. होळीचा आपला सण आहे. सो मी सांगितलं तुम्हाला 25 वर्षांनी मी गावी आलोय होळीसाठी खास. आणि आता सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही सगळे मंडळी निघालेले कुठे तर आज होळी दहन असणार आहे. सो आता आम्ही चाललेत लाकडं आणायला. एवढी मजा येते ना. सो हे बघा, हे सगळं कुऱ्हाड वगैरे घेऊन आमचे मामा भिकादा, आमचा गोपाल दादा आहे, सनील दादा, अमोल आहे, विपादा आहे, सगळे आम्ही आणि माझे भाऊ सगळे आता आम्ही जातो लाकडं आणायला. पहिले आम्ही चालत आणायचो, आता ट्रॅक्टर आहे. सो आता आम्ही ट्रॅक्टरने लाकडं आणणार आहे आणि ती धमाल मस्ती माझ्या तुम्हाला दाखवू. तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर बघा मित्रांनो, तो ट्रॅक्टर आहे आमचा. त्या ट्रॅक्टरने आता आम्ही जाणार आहोत. नाही बघा, ही पलटण सगळी निघालेली आता. आज फुल धमाल येणार आहे. ए अमोल, तू मुसाबाई बनून कुठे चाललायस? आज समर्थ ब्लॉग मध्ये आपली पहिल्यांदाच एंट्री झालेली आहे आणि समर्थ ब्लॉग आज 1.5 मिलियन एवढा व्ह्यू मिळणार 100% तुम्हाला सांगतोय. चला, तुझ्या तोंडात घे साखर. ऊन आता हळूहळू पडायला लागलंय आणि बघा वातावरण बघा मस्त आहे. मस्त गाव असतं मित्रांनो. बघा, ही नदी आहे आमची. हे बघा, उन्हाळ्यात काय पाणी नसतं. बघा, आमचा डोंगर आहे आणि बघा तिकडे आहे ना, तिकडे आमची देवी आहे त्या डोंगरावर तिथे. तर बघा, ट्रॅक्टर निघालेला आहे. चला आपण जाऊया पुढे. अमोल शेठ, बघितलं, अशीच धमाल मस्ती असणार आहे फुल. मी पहिला म्हणजे 25 वर्षांचा आज पहिल्यांदा लाकडं आणायला चाललं. गावाला होतो तेव्हा 3री पर्यंत तेव्हा जायचो लहान म्हणजे माणसांसोबत. आता 25 वर्षांनी योगायोग आलाय. सो तुम्हालाही मजा बघायला भेटेल. प्रत्येक कोकणामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. पण आमच्या इथे वेगळी प्रथा आहे. सगळीकडे अलग अलग भागांमध्ये अलग अलग प्रथा असते. परडं बघा, परडं आम्ही परडं बोलतो. भाजीपाला सगळं भेटतं. वांगी आलेत. योगा हे ओनर आहेत, परड्याचं ओनर. पुढं पण येतं बघ, नंतर जायला पाहिजे भाई. हा, योगा हे परडं आहे. नंतर दाखवतो तुम्हाला. टमाटर वगैरे मस्त आलेत. सकमाचा ढव बघा, सकमाचा ढव बघा. तिथनं उड्या मारायचे लोक. हा ढव होता. ढव म्हणजे ढोह पोहायला यायचो तेव्हा तिथनं उड्या मारायचो. तो भाऊ आहे ना तिथे उभा. या वर्षीचा पहिला कच्चा आंबा आणि तो मग गावचा. बघूया भविष्य या समर्थ ब्लॉगला 1.5 मिलियन मिळणार. डेटापासून ओढून सांगतोय. या सुवर्ण महोत्सवाचे आम्ही मानकरी आहोत. तुम्ही पाहू शकता, हा ज्याच्या अंगी केला त्याने साखलेवाडीला चला. अशी मजा फक्त गावाला असते ना, फक्त गावालाच. आणि तुम्हाला पाहायला मिळणार आहे समर्थ ब्लॉग. बाकी कुठंच मिळणार नाही जगाच्या कुठल्याच क्षेत्राला. अखंड रायगड विभागामध्ये झाकीर हुसेन सारखा तबल्यावरती हात पडल्यानंतर एखादा आवाज येतो फक्त बाहेर. कुठला? काशीराम पवार. तुम्ही बघू शकता, प्रचंड कला असलेला हा माणूस. मामा, हो मामा, बाबा इकडे बघा. विशूर हात फिरवा मामा. अलीगड आमचे मित्र तुम्हाला माहिती आहे, पवन पवार. खूप व्हिडिओमध्ये पाहिला असेल, फोटोमध्ये. त्यांचे वडील आहेत आमचे मामा. आणि आज त्यांनी आम्हाला खास त्यांच्या बागेमध्ये भातामध्ये, हे भात होतं काय मामा? हे भात होतं पहिलं. त्या भातामध्ये त्यांनी उपयोग बघा काय केलाय. कलमं लावले आहेत मस्तपैकी. म्हणजे तुम्ही शेती अशीच टाकू नाही शकत. शेतीमध्ये काही ना काही केलं तर होतच. आणि त्याचं फळ आता त्यांना भेटलेलं आहे. मामा, किती वर्ष झाली आपण लावले ती? 9 वर्ष झाली ना. आणि 9 वर्षांनी पहिल्यांदा आता फळं आलेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही फळं धरायला म्हणजे त्यांच्या मेहनतीचं फळ आता कुठे ना कुठे तरी यायला लागलेलं आहे. 50 झाडं लावलेली आहेत मामांनी. हे फळ आहे म्हणजे काय नुसती शेतीच नाही. लोकांनी शेती टाकून दिली, पण बघा या असं जर केलं तर तुम्ही करू शकता. म्हणजे थोडक्यात भविष्याचा विचार केलाय बरोबर. साहेबांनी. मग
इथनं वर शेती आपली चालू आहे. हा, ही सगळी त्यांची शेती आहे वरपर्यंत. करवंदांचा सीझन चालू झालेला आहे. हे बघा, इकडे इथे हा बघा, हल्ली माहिती हे बघा, करवंदांचा सीझन चालू झाला. थांबा, आपण दाखवतो. थांबा, या वर्षाची पहिली करवंद. मस्त. झूम करू अंडी आहेत. हा, वरती कर. हा हे बघा, इथे बघा, आम्हाला एक घरटं दिसलेलं आहे. कसलं घरटं आहे? हे बघा, कसलं आहे माहिती नाही. चिटकूर. त्याच्यामध्ये हे पण आहे, अंडी पण आहेत, पण ती दिसत नाही. थांबा, दाखवायला भेटत नाहीत मला. आतमध्ये अंडी आहेत. दिसत आहेत नाही, काय माहिती. मेहनत प्रचंड आहे. फक्त संजय दादा पवार आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. ही मेहनत बघा, ओढम ताडून चालू झालेली आहे इथं. आमचे मुक्तेकर मामा, हे बघा, हे अशी मेहनत करायला लागते तेव्हा गावाला होळी होते. अशी नाही होळी होईल. नाही, व्हिडिओ काढतोय. दिसताय हो तुम्ही. बघा, ही लाकडं आता उचलायची. अगं सावकाश, जाऊ द्या. लावायला लागतंय, बघू शकता तुम्ही. सांग भले. हो, लाकडं आणणं काय साधी गोष्ट नाही. ती गावची लोकच करू शकतात. काय मामा, बरोबर ना? आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही झाडं तोडून लाकडं आणतो. नाही, जी सुकी पडलेली असतात ना, तीच घेतो ना मामा आपण. तीच तोडून घेतो. झाडं वगैरे आम्ही काय तोडत नाही. स्पेशली जी सुकी पडलेली असतात तीच लाकडं आम्ही वापरतो होळीला. त्याच्यामुळे झाडं वगैरे काय तोडत नाही. लोकांना असा गैरसमज होतो की लोक झाडं तोडतात. असं काय नाही. ती लाकडं जमा करत हा ट्रॅक्टर सरळ आम्ही जिथे होळी लावतो त्या भातात जाणार. आता थोडी मेहनत कमी झाली. आणि पहिली लोक डोक्यावरती लाकडं आणायची. हा मामा, पहिली डोक्यावरती आणून एवढं तिकडे टाकायचे. आता ट्रॅक्टर वगैरे सुविधा आल्यात, त्याच्यामुळे आता थोडी मेहनत कमी झाली. अरे तोडा पाहिजे होतं करायला लागते. नाही तर लोक बोलतील का फक्त व्हिडिओ काढायला आलं. तसं नाही, आपल्या गावची होळी आपल्याला पण मदत करायला लागते. तो आम्ही पण मोठी नाही पण छोटी लाकडं तरी आणू शकतो. कडक जादू एकच घाव घालतो. हे आमचे बंधू आहेत, पण ते जरा लेट उठले. बघा चेहरा, बघा त्यांचा कसा. लेट का उठलो तुम्ही? कारण काय? काम टाकले, तुझा भाग वाढतो. घरी गेलो. माणसं बघा, ही करवंद वगैरे खातायत. गावाला आल्यावरती अरे वा, गुडच काढला. घड बोलतो आम्ही, घड. ही मजा. आणि अमोल नुसता कुऱ्हाड घेऊन फिरतोय. अमोल दुबईवरनं खास माणूस मागवलाय. करवंदाचा घड. लहान होतं तेव्हा चटणी मीठ लावून मस्तपैकी खायचं. आंबट आलं काय? तोंडाला पाणी आलं. टाकलेली डिकमल आमच्याकडे डिकमल भेटतात. त्याची एक रील टाकलेली. लोक विचारत होती की ते झाड दिसतं कसं. आता तुम्हाला दाखवतो झाड कसं दिसतं. थांबा, मुलीचं झाड आहे. हे बघा, डिकमल संपलेत. मला असं सीझन गेली. बरोबर आहे. बघा, हे झाड आहे. लोक विचारत होते डिकमलीचं झाड कसं असतं. मोठं नसतंय बघा, असं असतं छोटस. लाकडांच्या शोधात टाकलेवाडीकर. कोकणामध्ये सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न कुठला आता सध्याची परिस्थिती, की लोक जागा विकत आहेत. सो जागा न विकता तुम्ही हेही करू शकता. असं काय नाही की तेच करायला लागेल. थोडी मेहनत आहे, पण तुम्ही करू शकता. जागा विकून शॉर्टकट पैसे कमवण्यापेक्षा आपल्याच जागेत मेहनत करून पैसे कमवा. मेहनतीचा पैसा खूप काळ टिकतो. हे आहे ना, ही सगळी मेहनत आहे. म्हणून सांगतो, जागा विकू नका. चला आता फोकस आपल्या होळीवरती करूया.
गाड्याला काढून ठेवतो ना ते फुटाय बिटायचं. घरचं पाणी उगत कशाला. बिस्लरीला लाजवेल असं पाणी गावचं भरलंय बघा कशाला. आणि हे मातीतलं पाणी आहे, या मातीतलं पाणी. ही मजा कुठेच नाही हो. हा टेम्पो ट्रक भरलेला आहे ट्रॅक्टर. आता तो लाकडं पोचवेल तिकडे आणि परत येईल. तोपर्यंत आम्ही लाकडे जमवायचे आम्हाला. आणि हा नजारा बघा, तो आमचा कुर्डू किल्ला. पूर्ण सह्याद्री आहे, पूर्ण सह्याद्री. चारही साईडला डोंगर आहेत आमच्या गावच्या. ते लाकडं काढू चला भाई. बघा बघा, चारही साईडला. चला ती जांभळी आहे भाई. घरी जाऊ. आता कुठून लाकड आणायची ती प्लॅनिंग चालू आहे. म्हणा एकदा चमकाव जरा, नको जरा चमकाव ना. म्हणा चमकाव ना जरा, कॅमेरा झालं पाहिजे. कॉमेडीचा बादशाह एकदम बघा, तुम्ही बघू शकता. हा टकला कला 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 लावले. तिखट आलाय काजू. मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, त्याला खूप महत्व आहे. किती हा 1200 रुपये किलोनी आपला काजू भेटतो. मी तुम्हाला मगाशीच बोललो की तुम्ही काही करू शकता. जागा विकणं हा काय पर्याय नाही आपल्याकडे. त्यामुळे हे असं लावलं ना उत्पन्न घेऊ शकता. मेहनत आहे. आपण नुसतं व्हिडिओ नाही काढत बसायचं, जरा मेहनत पण घ्यायला लागते. लाकूड आपल्या तिकडे पोचवायचंय. गावची हीच मजा आहे. गावाला आला आणि घरात बसून राहायला आपल्याला नाही जमत. गावच्या माणसांसोबत मेहनत करायला लागते. आपण नाही करणार तर कोण करणार, बरोबर ना. त्याच्यामुळं गाव विसरू नका. मुंबईला भले तुम्ही किती कुठल्याही मोठ्या नोकरीवर असाल, पण गावाला येता बाबा. हे मजा परत नाही तुम्हाला घेता येणार. हे दिवस गेले की गेले. एक फेरी टाकून झालेली आणि निवांत बसलेत, गप्पा चालल्यात. काय उद्याची प्लॅनिंग चालू आहे. अमोल शेठ, मुसाभाई. आमच्या बंगल्यात आलेलो आहोत. रीलमध्ये बघितलं असेल तुमचं ते आमचं देवराय देवस्थान. आणि हा बघा, हा काल्या आंबा आहे. हा आंबा एवढा गोड आहे ना, जबरदस्त गोड आहे. याला काल्या आंबा बोलतात. आंबा एक नंबर आहे आणि भरपूर आलेला आहे. खूप खूप आंबे खाल्ले ते लहानपणी. मस्त आंबा आहे. आलोय बोरीवरती. 1 वर्ष अगोदर मी रील टाकली त्या बोरीवरती. अरे बापरे, मस्त पिकलेत, जबरदस्त पिकलेत बोरं. आंबा जरा दाखवतो, थांबे. हे बघा, दिसतायत काय लाल 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 लाल. हे बघा किती पिकलेत बोरं, मस्त. एक मग दाखवतो. हे बघा, रानमेवा. हा बघा, गावचा रानमेवा. मस्त आहे. आंबट आहे थोडी, पण ठीक आहे. लिहिलं भेटले लाल लाल. पिकलेली गोड आहेत. चटणी बीड असेल ना त्यासोबत मस्त लागतात. आमचा एक माणूस वरती चढलेला आहे, हलवतोय बघा. बोरं थोडी मेहनत करून झालेली आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे बोरं काढायला. एक दिसलेली बघा बोरं, बघा बघा, तुम्हाला दिसत आहेत. मस्त. हा कोकणातला रानमेवा आहे बघा. तुम्हाला दाखवतो, थांबा खाऊन. मस्त. मस्त आहे, गोड आहे. पिकलेली चांगली गोड लागतात. मोठं मोठं बोर भेटलेलं आहे बघा. कराडू आहे, कराडू. गावाला चिराडू बोलतात. आणि ही जी थोडी कच्ची आहेत ना ती मस्त लागतात बघा. ही वाली मस्त ना. अमोल, हीच खरी गावची मजा काय. बरोबर. नाही पडलं पुढे अप्रतिम. वाव. अशी जर मजा घ्यायची असेल ना तर गावालाच यावं लागेल.
दाखवतो आम्ही कुणी किती बोरं जमा केले, तू दाखव. हा, अरे वा. अमोल शेठ, अमोलने अर्धी खाल्लेच. हा, कच्ची केलेत जमा. अरे बापरे, भरपूर जमा केलेत. लाईक करो, हा. सबस्क्राईब करो. हा, आमच्या पोरांना भेटतील. चला चला, लाकडं वगैरे आणून झालेली आहेत. ऍक्च्युली ट्रॅक्टरने लाकडं पोचलेली आहेत. करवंद सॉरी बोर काढलेले आहेत आम्ही. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. माझे सहकारी भाऊ वगैरे आहेत. सो आता काय व्हिडिओ मोठी बनेल खूप. होळीची तुम्हाला सेपरेट मी व्हिडिओ टाकेल. म्हणजे आता लाकडं पोचली, आता संध्याकाळी होळी वगैरे रचणार आम्ही आणि मग तिथं दहन वगैरे ते संध्याकाळी तुम्हाला दाखवेल. त्याचा एक सेपरेट ब्लॉग मी करेल, कारण की मग ब्लॉग खूप मोठा होईल. आणि आता बघ आम्ही गौंडाने चाललेलो होतो. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर परत संध्याकाळी होळीच्या भातामध्ये जावं लागेल आपल्याला लाकडं रचायला. सो मित्रांनो, ही मजा मी फक्त कोकणातच अनुभवू शकता. प्रत्येक ठिकाणी अलग अलग प्रथा असतात. आमच्याकडे वेगळी प्रथा आहे आणि ही मजा फक्त कोकणातच, दुसरीकडे कुठेच नाही. मुंबईला तुम्ही एवढी मजा करूच शकत नाहीत. सो मला पण मजा करायची होती म्हणून मी आलो आणि तुम्हालाही या व्हिडिओमार्फत मजा करता येईल. सो व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुम्हाला आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला आता तुर्तास थांबतो आणि जाता जाता आहे ना, थांबा, तुम्हाला फणस दाखवतो आत्ताचे. थांबा. फणस खायला पण आपल्याला भेटणार आहेत. चला मित्रांनो, रजा घेतो, खूप थकलेलो. आता डायरेक्ट तुम्हाला होळीच्या भातामध्ये भेटतो. ती वेगळी व्हिडिओ येईल. लाईक करत राहा, सपोर्ट करत राहा. चॅनल नवीन आहे. चला, टाटा, बाय बाय.